नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना. आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी. चला तर मग पाहूया व्हेज बिर्याणी. बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. तो धुवून अर्धा तास भिजत घातला होता आणि नंतर तो पाणी काढून निथळून ठेवलेला आहे. त्यात आधी आपल्याला गॅसवरती पाणी ठेवायचं आहे. त्यामध्ये 4-5 लवंगा, काळी मिरी, दालचिनी, 3-4 वेलची, तमालपत्र आणि जिरे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. त्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि कलर बदलू नाही भाताचं म्हणून आपल्याला त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला आता तेल टाकायचं आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला आता तांदूळ टाकायचे आहेत. यामध्ये आता मी सगळे तांदूळ टाकून घेतलेले आहेत, ते पहा तुम्ही. आणि हे आता अर्धवट शिजू द्यायचं आहे 5 मिनिट. आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे आहेत वरचे. आता आपला तांदूळ शिजलेला आहे. अगदी हलक्या हाताने तांदूळ असं हलवायचा आहे. हे अशा प्रकारे अर्धवट तांदूळ शिजला पाहिजे. त्याचे 2 तुकडे झाले की तांदूळ आपला शिजलेला आहे. आता आपल्याला हा भात चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा भात सगळा काढून घ्यायचा आहे चाळणीमध्ये निथळण्यासाठी. आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा कांदा तळून घ्यायचा आहे. हे पाहू शकता तुम्ही. मी कांदा एकदम पातळ कापलेला आहे आणि थोडा 10 मिनिट त्याला मीठ लावून ठेवून नंतर पिळून घेतलेला आहे. त्यातलं सगळं पाणी काढलेलं आहे आणि आता तो तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला तो कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायचा आहे. असा सोनेरी कलरचा झाल्यावरती आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला कांदा तळून झालेला आहे आणि तो असा कुरकुरीत झालेला आहे. आता ग्रेव्हीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. मी दही घेतलेला आहे, आलं लसणाची पेस्ट घेतलेली, जिरे, मोहरी, बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद. भाज्यांमध्ये मी फ्लावर, टोमॅटो, कांदा, हिरवे वाटाणे, गाजर, बटाटे, फरसबी आणि सिमला मिरची घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण तेलामध्ये मोहरी टाकणार आहोत. आता जिरे. आता आपल्याला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि आले लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ते चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. आता कांदा सोनेरी कलरचा झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. पाच मिनिट आपल्याला कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण दह्यामध्ये काय काय मसाले मिक्स करायचे ते पाहूयात. आपल्याला दह्यामध्ये थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. हे एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपला कांदा परतून झालेला आहे, कांदा टोमॅटो. आता यामध्ये आपण टाकूयात गाजर, बटाटा, फरसबी, फ्लावर, वाटाणे, सिमला मिरची. आता यामध्ये आपण मीठ टाकत आहोत आणि मग यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. त्यामध्ये आपण सर्व मसाले मिक्स केलेले आहेत. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी भाज्या थोड्या जास्त प्रमाणात घेतलेल्या आहेत कारण माझ्या फॅमिलीमध्ये सर्वांना भाज्या खूप आवडतात बिर्याणीमधल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आणि भाजीच्या क्वांटिटीनुसारच तुम्ही त्यामध्ये मसाले आणि मीठ मिक्स करा. आता या सर्व भाज्या आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत. आता आपल्या भाज्या अर्धवट शिजलेल्या आहेत. आपण आता लेअर देऊन घेऊयात. या भाज्या आपल्याला 5 मिनटं शिजू द्यायच्या. मग त्या अशा अर्धवट शिजल्या जातात, अशा थोड्याशा दाबल्या जातात. बिर्याणीला दम देण्यासाठी आपल्याला बिर्याणीची लेअर देऊन घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपण भाजी टाकूयात. भाजीची एक लेअर देऊन घेऊयात. पहिली लेयर आपण भाजीची दिली आहे. आता दुसरी लेयर आपण भाताची देऊयात.
अशा प्रकारे आपल्याला भाताची एक लेअर द्यायची आहे. त्यावरती आपण तळलेला कांदा टाकूयात. थोडंसं केशरचं पाणी टाकूयात आणि थोडंसं तूप टाकून घेऊयात. आता परत आपल्याला यावरती भाजीची लेअर द्यायची आहे. अशा प्रकारे मी दुसरी लेअर भाजीची दिलेली आहे आणि आता परत आपल्याला त्याच्यावरती भाताची लेअर द्यायची आहे. आता पुन्हा यावर आपल्याला तळलेला कांदा टाकायचा आहे. थोडंसं केशरचं पाणी, थोडंसं तूप. यावरती पुन्हा आपण भाजी टाकणार आहोत. आता भाजीची लेअर झालेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला भाताची लेअर द्यायची आहे. आता शेवटची लेअर भाताची झालेली आहे. त्यावरती आपल्याला थोडासा कांदा टाकायचा आहे तळलेला. ही लास्ट लेअर असल्यामुळे आपण यामध्ये थोडा जास्त टाकला कांदा तरी चालेल. केशरचं पाणी, तूप, आणि कोथिंबीर. हे सगळं आपलं टाकून झालेलं आहे. यामध्ये 3 भाजीच्या लेअर बसल्या आणि 3 भाताच्या लेअर बसलेल्या आहेत. आणि आपल्याला एकदम वाफ बाहेर जाणार नाही अशा प्रकारे झाकून ठेवून बारीक गॅसवरती आपल्याला हे 5 मिनिट वाफवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपल्याला बारीक गॅसवरती एकदम हवा बंद असं म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही असं झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत आपल्या बिर्याणीला. आता तुम्ही पाहू शकता प्रकारे आपली बिर्याणी आता रेडी आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली बिर्याणी आणि रायता दोन्ही रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Oh.